नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अगदी 70% पेक्षा जास्त संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी ई-KYC केलेली आहे। याच्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी चुका केलेल्या आहेत। तर आता पुढे काय होणार असा प्रश्न आहे। तर एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेळी त्यांना माहिती नव्हतं की आम्ही फॉर्म भरला तर कोणत्या नावाने फॉर्म भरलेला आहे। तर त्याच्यामध्ये देखील लाडक्या बहिणींच्या चुका झालेल्या आहेत। तर याच्यामध्ये पती किंवा वडील यांचा जो आधार नंबर टाकायचा होता, तर त्याच्यामध्ये काही लाडक्या बहिणींनी पतीचा आधार नंबर टाकला, परंतु OTP टाकल्यानंतर पुन्हा जे पुढे नाव दाखवतं तर लक्षात घ्या की पुढे OTP व्हेरिफिकेशन सर्वप्रथम तुमचं होतं, त्यानंतर तुमचे वडील किंवा पती यांचं होतं। यांचा नंबर टाकल्यानंतर पुढे नाव त्या कॉलममध्ये दाखवतं। अनेक लाडक्या बहिणींनी हे नाव पाहिले नाही आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी डॉक्युमेंट सबमिट केले त्यावेळी तुमचे पतीचं तुम्ही नाव दिलं असेल किंवा वडिलांच्या नावाने आधीचं आधार कार्ड दिलं असेल तर ते नाव तुम्हाला तिथे पाहायचं असतं, परंतु बहुतेकशा लाभार्थ्यांनी हे नाव पाहिलं नाही आहे। तर त्या ठिकाणी जर वडिलांचं नाव आलं असेल तर अशा वेळी काही लाडक्या बहिणींकडून पतीचं आधार कार्ड नंबर टाकलं गेलेलं आहे किंवा ज्यावेळी वडिलांचं तुम्ही पूर्वीचं डॉक्युमेंट दिलं असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी त्या ठिकाणी वडिलांचं नाव आलं, पण काही लाडक्या बहिणींनी पतीचा आधार कार्ड नंबर दिलेला आहे। मग अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांचा डेटा मिसमॅच होऊ शकतो। म्हणजेच लक्षात घ्या की तुम्ही दिलेली माहिती आणि पुन्हा ई-KYC मध्ये दिलेली माहिती अशा दोन माहिती ज्या आहेत, म्हणजेच जी सरकारकडे असणारी माहिती आणि तुम्ही नव्याने दिलेला आधार कार्ड, तर हा डेटा मिसमॅच होऊ शकतो। म्हणजे तुमचा अर्ज अपात्र होऊ शकतो। कारण का याच्यामध्ये आपण सांगतच आहोत की ई-KYC करतेवेळी ज्यावेळी तुम्ही दुसरा आधार कार्ड नंबर टाकता त्यावेळी त्या व्यक्तीचं नाव येतं, पण ते नाव तुम्ही आधार कार्ड टाकता त्या व्यक्तीचं येत नसून तुम्ही सिस्टीमला जे नाव दिलेलं आहे ते येत असतं। त्यामुळे त्या नावाप्रमाणेच तुम्हाला हा जो आधार नंबर आहे तो टाकायचा होता। अनेक लाडक्या बहिणींनी ही चूक केलेली आहे। नाव न पाहता डायरेक्ट आधार कार्ड नंबर टाकून OTP टाकून ई-KYC केलेली आहे। त्यामुळे अशा लाडक्या बहिणी संकटात येण्याची शक्यता आहे। याचबरोबर कॅटेगरी चेंज केली असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे। त्यानंतर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट सर्वंट आहेत का, होय का नाही का, याचा काही फरक पडणार नाही आहे। कारण का ई-व्हेरिफिकेशन नंतर जे मोटर वाहन आहे, त्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, तर यांच्याकडे आधार कार्ड नंबर चेक केलं जाणार आहे। तर त्यामुळे हे क्षुल्लक जे ऑप्शन आहे तर यांचा काही फरक पडणार नाही आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणीचे ऑप्शन चुकलेले आहेत यांना काहीही प्रॉब्लेम होणार नाही आहे। तर अशा प्रकारच्या या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या कागदपत्र पडताळणीनंतर लाडक्या बहिणीचे पुन्हा व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतरच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो सगळ्यांना वितरित केला जाणार आहे। तर हीच आताची मोठी बातमी आहे। अनेक लाडक्या बहिणींनी 50% पेक्षा अधिक लाडक्या बहिणींनी ही चूक केलेली आहे की सिस्टीममध्ये जे आधार कार्ड तुम्ही यापूर्वी दिलेलं होतं तर त्याचं पूर्ण नाव असेल, म्हणजे त्यामध्ये वडिलांचं नाव असेल किंवा पतीचं नाव असेल, ते ऑनलाईन बोर्डवरती म्हणजेच आधार कार्डच्या माहितीनुसार वेबसाईटवरती येतं। तशाच प्रकारे तुम्हाला आधार नंबर टाकणे गरजेचं आहे। तर अशा प्रकारे नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अनेक मेसेज व्हायरल होत आहेत, पण अजून या संदर्भात घोषणा झालेली नाही आहे। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। 2 महिन्याचे हप्ते, 3 महिन्याचे हप्ते असे कोणतेच हप्ते एकत्रित दिले जाणार नाही आहेत। हीच सद्यस्थिती आहे। जर दिले जातील तर आनंदाचीच बातमी आहे, पण अजून तरी या संदर्भात माहिती आलेली नाही। काही लाडक्या बहिणी आहेत, पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, यांचा पण ऑप्शन या ठिकाणी आलेला नाही आहे। शासनाचं निव्वळ दुर्लक्ष याकडे होत आहे। अजून काहीच अशा लाडक्या बहिणींना करता येणार नाही आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे, ही मोठी बातमी आहे। तर या जर चुका झाल्या असतील तर पुढील महिन्यांपासून तुमच्या लाभामध्ये फरक होऊ शकतो। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।